हॅलो हाय नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शेअर करते हळदी कुंकाचा व्लॉग। तर व्लॉग संपूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। घरी कुठलाही प्रोग्राम ठेवला तर खूप धावपळ होते आणि माझी ना मध्ये तब्येत खराब होती, सर्दी खोकला झालेला, खूप आवाज पण बसलेला आहे। तुम्हाला ओळखायला पण येत असेल की आवाज खूप बसलेला आहे, तर तेवढं थोडं समजून घ्या। सकाळची माझी सगळी कामं आवरली, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग हॉल डेकोरेट केला। थोडंच डेकोरेशन केलं, खूप जास्त काही केलं नव्हतं। बाहेर खूप छानशी संचितानी रांगोळी काढली होती। रांगोळी खूप छोटी आणि सिंपल काढली होती, पण खूप छान दिसत होती। आणि हळदी कुंकवाचा प्रोग्राम संध्याकाळी ठेवला होता। मी छान अशी तयार झाले, दिवा अगरबत्ती केली, दिव्याच्यावर छान असा कापूर ठेवला। दिव्याच्या गरमीने कापूर छान हळूहळू विरघळतो आणि घरभर छान असा सुगंध दरवळतो। वेगळी कापूरदानी घ्यायची गरज पडत नाही। हळदी कुंकू आणि तिळगुळ लाडू आणि वाणासाठी ज्या मी वाट्या आणल्या होत्या त्या मी अशा पद्धतीने टीपॉटवर ठेवल्या। कशी दिसते मी आणि माझी साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मेन गेटला एंट्रन्सला छानशी रांगोळी काढलेली होती, सर्वांनाच रांगोळी खूप आवडली होती। दरवाजाला छान आर्टिफिशियल फुलांचे तोरण लावलेत। अशा पद्धतीने छोटंसं डेकोरेशन केलं मी। आणि ही माझी बुद्धाची मूर्ती कुठनं घेतली, कितीला पडली, असे सगळे कमेंट्स येत राहतात। तुम्हाला जर त्यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। मूर्ती खूप छान आहे, हेवी आहे, जड आहे आणि बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धांची एकाच वेळेस घेतलेल्या आहेत मी। आणि तुम्ही जर माझ्या घराच्या गृहप्रवेशचा बुद्ध मूर्ती स्थापनेचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। हळदी कुंकवाला बोलवलं तर एकाच वेळेस सगळ्या महिला येत नाहीत, जसजसं त्यांना वेळ मिळतो तसतशा येतात। सुरुवातीला दोघीच जणी आल्या होत्या, मग आम्ही थोड्या गप्पा गोष्टी करत बसलो। काही जणींना आणि येऊ द्यात म्हणून त्यांना मी थांबून ठेवलं। संचिता पण म्हणते माझ्या बहिणीसारखेच दिसतात। मला पहिल्यांदा तुम्ही लोटेताईंच्या तिथे भेटलेलं तेव्हा पण त्याच्याच म्हणत होत्या। मायाली की कमी मैत्रिणी मैत्रिणी जास्त आणि तसंच पाहिजे बॉन्डिंग वयात आली त्यांच्या। एक तरी कधी पहिलं घेतलेलं एकच याद आहे, ते लग्नात घेतलेलं गौतम बुद्धांच्या मूर्तीला नमस्कार करते वाकून तेजराला नाव घेते तुमचा माझा। मी सांगते ना मग नाही नाही घ्या, त्याची येते ना दुसरं येतच नाही। पुढच्या वर्षी पाठ करा। तुम्हीच सुरू केलं, आधी कुणीच नव्हतं घ्यायला नाव नाव खरंच। आता ह्या आल्या ना तेव्हापासूनच घ्यायला लागले बाया नाव। केळ देते सोडून, पेरू देते चिरून, चंद्रावांच्या नावावर कुंकू लावते कोरून। कळशी साखरेने घासली, रुमालाने पुसली, आनंदरावांचं नाव घेते, राधाकृष्ण हसले। मी पण तेच म्हणलं का कोणी नाही आलं, चला म्हणलं इथले इथे श्रद्धाने आवायचे दिलं असताना मम्मी दुकाना घ्यायला लावलं आम्ही सुनबाईला, तुम्ही घ्यायला लावला तिला सांगून आल्या आम्ही सासवाय म्हणून एवढे लोक
बाळ बाळ त्यात आहे मुलगा सुनी आली. परत काही महिला आल्या, त्यांना मी हळदी कुंकू दिलं आणि वेळात वेळ काढून हळदी कुंकवाच्या निमित्तानं प्रॉपर तयार होऊन येतात. मस्त गप्पा गोष्टी करतात. खूप दिवसांनी एक दुसऱ्यांना भेटलेल्या असतात. निवांत गप्पा गोष्टी करतात. बऱ्याच दिवसांनी एक दुसऱ्यांच्या सोबत अशा पद्धतीने भेट होते आणि हळदी कुंकवाच्या निमित्तानं त्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा भेटतात एक दुसऱ्यांसोबत. कधी कधी तर असं होते हळदी कुंकवाच्या निमित्तानंच भेटल्या जाते, वर्ष वर्ष अशी भेट पण होत नाही. कालच ना काल कधी घेतलं मी हो आता काल का परवा काहीतरी घेतलं नाही मी नाही घेतलं कालचं दुसरं होतं. ते असं आठवण लागते ना आम्ही घेतलं आपण घ्यायचं तेच दुसरं कोणी घेतलं कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित सचिनराव हेच माझे संगीत. नागरगोतीबाई आठवा नाही तर आटून जाईल. सुरुवातीला तरी मी काही सूट घेतलं, नंतर मला सूट घ्यायला जमलंच नाही. हळदी कुंकू करायला 4-5 दिवस झालेत, पण नंतर माझी तब्येत खराब झाली आणि आवाज पण निघत नव्हता. व्हिडिओ तर त्यामुळे खूप लेट झाला. व्हिडिओ बनवायला बरीच मेहनत लागते, तर व्हिडिओला सपोर्ट नक्की करा. मामा नाही तर आम्हाला आपण आपले नाही आहे झोपल्या होत्या फोन केला आपण तुझ्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण लेडीज दिसत आहेत तुम्हाला, त्या सगळ्या मैत्रिणीच आहेत माझ्या. तीळ संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत दररोजच कुणाच्या ना कुणाच्या घरी हळदी कुंकू असते आणि सर्वजणी अशा मस्त धमाल मस्ती मज्जा करतात. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी घेतली होती आण. सचिनरावांचं नाव घेते, तुमच्याकडून घेतला मी वाण. लक्षात नाही पटकन घ्या जसं येते तसं. मंगळसूत्रात 2 वाट्या हळदी कुंकाची सूट, गौतमरावांचं नाव घेते. हमकामध्ये आता आपको तो आता हो गया, नहीं हो सकता आपको आता हो. आपने कब देखा मुझे? पढ़ते तो आता है ना, आपको नहीं आता तो हमको कहाँ से आएगा? हमारे तो हमारे पढ़ते तो आता है ना. ऐसे नहीं, ऐसे भेज देना. अगली बार के लिए थोड़ा अरे जादू ताई के लिए मैंने मारना है तो मैंने वो बहुत परेशान करती. त्यांना सांग केलं आधी नाही घेऊन. कोण म्हणत आधी कोणीच नाही म्हणत. मेरे बाई यांनी एक तर सोडत नाही त्या सोडतच ते 2-4 शॉट घ्या त्यांना येतात. ऐका छोटे घ्या ना. नदी काठावर हिरवीगार झाड, विजय नावांचं नाव घेते, ऐकून घ्या सर. राम केलं. हिरवी झाडी रावांचं नाव घेते तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी. अहो मी ह्याच्या वेळी काय करतो मी वटपौर्णिमेला आता मग तुम्ही
आहे. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी अशोकरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. अरे वा मस्त. चला घ्या ना, तेच राहिलं ना त्याच्या घरी आपण ना. लवली ताईने पाठ केलं आणि ओ, तुम्ही या ना ताई. तुम्ही एकच घेऊन घ्या ना, घ्या ना. एक सांगू? घ्या, घ्या. सांगा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या झालं ना नाही, सासर आणि माहेर. हा. आणि रावांचं नाव घेते. हम्म. तुम्ही नाही, रावांचं नाव घेते. त्यांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. हो, नाही एवढं. सर्वांना हळदी कुंकू देऊन झालं आणि बराच उशीर झाला होता, 8 वाजले होते. लगेचच मी स्वयंपाक करायला लागली. लगेचच पटापट 3 ते 4 भाकरी बनवल्या. तशी संध्याकाळच्या वेळेस मी भाकरीच बनवते जेवणामध्ये, पण कधीतरी लेटही झालं तर मी भाकरीच बनवते. पोळी चपातीपेक्षा भाकरी लवकर बनते, तर मी पटापट भाकरी बनवून घेतल्या. आणि भाजी सकाळीच एक्स्ट्रा बनवून ठेवली होती. घरी काही प्रोग्राम असेल तर लेट तर होतेच. जेवढाही व्हिडिओ मला शूट करायला भेटला तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केला. तर व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला भरभरून सपोर्ट करा. थँक्यू.